हाय नमस्ते, वेलकम टू माय चॅनल। तर कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? आय होप सगळे मस्त मजेतच असणार आहात। तर आजचा व्हिडिओ हा जरा थोडासा छान असा युनिक आहे, कारण की तुम्ही होम हॅक्स, किचन हॅक्स वगैरे सगळेजण पाहतच असाल, पण आजचे हॅक्स हे तुमच्या स्वतःसाठी आहेत। जर आपण असे हॅक्स यूज केले तर खरंच इतके छान आणि इझी हॅक्स आहेत, खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा, जेणेकरून तुम्हाला कुठे ट्रॅव्हलिंग करताना किंवा घरामध्ये असताल तर खूप छान असे उपयोगी पडणारे हॅक्स आहेत। तर चला उशीर न करता ते हॅक्स आजचे कोणते आहेत ते आपण लगेच पाहणार आहोत। तर हॅक नंबर 1 आहे बांगड्या। तर बघू शकता आपल्या अशा मेटलच्या बांगड्या असतात, त्यांचा शेप असा आपण हातात घातला किंवा हातात पकडल्या वगैरे तर कधी अशा वाकड्या तिकडे झालेल्या असतात, ठेवून म्हणा कशामध्ये दाबून वगैरे। तर त्या शेप छान असा सुधरवण्यासाठी त्याला छान असा एक ग्लास घ्यायचा आहे, ग्लासमध्ये अशी बांगडी ठेवून छान अशी मध्ये दाबायची आहे, प्रेस करून घ्यायची आहे। ती एकदम छान अशी इतकी गोल होते जशी आपण नवीन विकत घेतली होती ना, अगदी तशीच एकदम छान अशी गोल होते। तर आहे ना ही पण छान अशी सोपी ट्रिक। तर अशा पद्धतीने छान असं आपल्या बांगड्या गोल करू शकतो। तसंच सेकंड हॅक आहे तो म्हणजे बांगड्या इझिली एकदम हातात जातील। तर अशा छान अशी एक कॅरी बॅग घ्यायची आहे, प्लास्टिकची कोणतीही बॅग आपण घेऊ शकतो आणि त्या बॅग हातामध्ये घालून त्याच्यामध्ये आपण छान असे त्याच्या साहाय्याने छान अशा हातात बांगड्या घालून घ्यायच्यात। अगदी तुम्ही एका वेळेस 5 ते 6 बांगड्या सुद्धा इझिली घालू शकता आणि बांगड्या इतक्या इझिली जातात। छान अशी कॅरी बॅग काढून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला जर साबण वगैरे लावायची सुद्धा हाताला गरज नाही, एकदम झटपट बांगड्या घालू शकतो। तसंच हॅक नंबर 3 म्हणजे आपला ब्लाऊज। तर बघू शकता आपले ब्लाऊज 10-15 वर्षाच्या आपण साड्या जपून ठेवलेल्या असतात, पण त्यांचे जे हुक्स असतात ना ते गंजतात, त्याच्यामुळे ते गंजू नयेत म्हणून जेव्हा आपण ब्लाऊज शिवून घेतो तेव्हा त्या हुकांना छान अशी ट्रान्सपरंट नेल पेंट लावायची आहे, जेणेकरून ते हुक गंजत नाहीत आणि जेव्हा केव्हा आपला ब्लाऊज घालायचा असेल तेव्हा तो आपण इझिली घालू शकतो। कारण की गंजलेला ब्लाऊज आपण एखाद्या वेळेस साडी घालायला गेलो, ब्लाऊज घातला की अचानक हुक तुटतो, तर ही आपली जी समस्या आहे ती सुद्धा छान अशी सॉल्व्ह होणार आहे। तसेच चौथा हॅक म्हणजे तो सुद्धा खूपच छान आहे। जर आपल्याला कुठे फंक्शनला वगैरे जायचं असेल आणि आपली साडी खूप फुगीर असेल तर आदल्याच दिवशी छान अशा साडीच्या ज्या पदर आहे तो छान असं सेट करून घ्यायचा आहे। तर छान असं साडीचा पदर आपल्याला जेवढ्या हव्यात तेवढ्या छान अशा प्लेट्स पाडून त्याच्यामध्ये कंगव्याचे जे दात आहेत त्याच्यामध्ये घालून छान असे व्यवस्थित मस्तपैकी ओढून घ्यायचे आहेत आणि काळजी घ्यायची आहे की साडीचा कोणता धागा ह्याच्यामध्ये अडकणार नाही, कारण त्याच्यामुळे आपली साडी खराब होऊ शकतो। तर कंगव्याच्या छान असे 2-2 दात सोडून छान अशी मस्तपैकी आपल्याला कंगव्या त्याच्यामध्ये अडकून घ्यायचं आहे। सगळ्या प्लेट्स त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत एक आणि छान अशा एक समांतर ओढायचं आहे। तर बघू शकता इझिली इतक्या छान अशा प्लेट्स बनतात। फुगीर जर तुमची साडी असेल तर नक्कीच अशा पद्धतीने प्लेट ट्राय करा, खूप छान एकदम म्हणजे सेम प्लेट्स आणि छान अशा एकदम प्रॉपर होतात। तर अशा पद्धतीने ही सुद्धा हॅक तेवढीच छान इंटरेस्टिंग सुद्धा आहे आणि तेवढी युजफुल सुद्धा आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता। पुढचा हॅक जो आहे तो म्हणजे पिन। तर बघू शकता काटा पिन आपल्याला छान अशी पदराला लावून घ्यायची आहे। तर हे जे होल आहे याच्यामध्ये कधी आपली साडीचा जो पदर आहे तो अडकतो आणि त्याच्यामुळे आपली साडी खराब होऊ शकते। तर अशा पद्धतीने एखादी आपली टिकली जी आहे ती आधी पिनमध्ये घालून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे टिकली अवेलेबल नसेल तर तुम्ही छान असा एखादा मनी सुद्धा त्याच्यामध्ये घालू शकता आणि ते जे आपण साडीमध्ये घातले की बघू शकता अशा पद्धतीने छान असं पिनअप करून घ्यायचं आहे। पिनअप केल्यानंतर बघा मध्ये टिकली आलेली आहे, तर ती टिकलीमुळे आपली साडीची पिन जी आहे ती साडीमध्ये जास्त खेचली जाणार नाही, त्याच्यामुळे आपली साडी सुद्धा फाटणार नाही, त्यामुळे साडी सुद्धा खराब होणार नाही। तर ही सुद्धा ट्रिक नक्की ट्राय करून बघा। तसंच आपली नेक्स्ट ट्रिक आहे ती म्हणजे बघू शकता अशा मेटलच्या बांगड्या वगैरे असतात ज्याच्यावरती छान अशी चमक असते, डिझाईन केलेलं असतं, तर ते लगेच पाण्यामध्ये हात वगैरे घातला तर निघतं किंवा हातावरती बांगड्यांवरती चमक असेल तर सगळीकडे हातावर वगैरे लागत असते। तर ही चमक जाऊ नये म्हणून त्याच्यावरती छान अशी ट्रान्सपरंट नेलपेंट छान अशी लावून घ्यायची आहे। बघू शकता तितकीच चमक राहते, पाण्यामध्ये भिजवलं तरी आपल्या बांगड्या खराब होत नाहीत। तर नक्की ही सुद्धा ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तसेच नेक्स्ट ट्रिक म्हणजे ती सुद्धा बांगड्याचीच आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने आपण रबर घालायचं आहे, कारण काम करताना आपल्या बांगड्या ह्या नेहमी मध्ये येत असतात, तर त्या पुढे येऊ नयेत म्हणून अशा पद्धतीने आपण रबर सुद्धा लावू शकतो। तसेच सेकंड ट्रिक म्हणजे ती सुद्धा खूपच छान आहे। जर तुमच्याकडे अशा पद्धतीचे नेकलेस किंवा पिन्स वगैरे असतात ज्याच्यावरती डायमंडचं वर्क असतं, तर अशा पद्धतीच्या बांगड्या वगैरे असतील तर त्याच्यावरती छान अशी ट्रान्सपरंट नेलपेंट आपल्याला लावून घ्यायची आहे। कारण काय होतं की त्याच्यावरचे जे डायमंड्स वगैरे आहेत
ते पडू नयेत म्हणून छान अशी आपल्याला ट्रान्सपरंट नेल पेंट लावून घ्यायची आहे, कारण की ह्याच्याने जे डायमंड आहेत ते व्यवस्थित एकदम घट्ट बसतात आणि त्याच्यावरची शाईन सुद्धा निघून जात नाही। तर अशा पद्धतीने तुमच्याकडे एखादा नेकलेस किंवा कोणतेही आजकाल इयरिंग्स वगैरे असतात त्याच्यावरती तुम्ही छान असं ट्रान्सपरंट नेल पेंट लावा, जेणेकरून आपले जे डायमंड्स आहेत, जे स्टोन आहेत ते एकदम घट्ट बसतात आणि आपल्या नेकलेसची जी शाईन आहे ती सुद्धा कमी होत नाही। तर ही सुद्धा हॅक्स खूपच सुंदर आहे, ही सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर अशा पद्धतीने जेवढे पण तुमच्या अशा पद्धतीचे स्टोनवाले बांगड्या, नेकलेस वगैरे काही असेल त्याच्यावरती तुम्ही हे ट्रान्सपरंट नेल पेंट अगदी आवर्जून तुम्ही हे ट्राय करा। तसेच आपल्याकडे नेल पेंट बॉटल असेल किंवा अदर छोटे छोटे अशा बॉटल्स असतील त्यांचे झाकण आपल्याला पटकन उघडत नाहीत, तर त्यासाठी सुद्धा आपण छान अशी एक ट्रिक करणार आहोत। एकदम सिंपल असा हॅक यूज करणार आहोत। तर अशा पद्धतीचा एखादा रबर बँड घ्यायचा आहे, तो छान असा बॉटलला लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती बोट ठेवून छान असं ते फिरवून घ्यायचं आहे। तर लगेच बॉटल ही ओपन व्हायला मदत होते, कारण कधी कधी काय होतं आपले हात ऑइली असतात किंवा ओले असतात तर पटकन बॉटल्सचे झाकण हे निघत नाही। तर अशा पद्धतीने नक्की ही हॅक सुद्धा ट्राय करा। छान असे रबर बँड लावून आपल्याला ओपन करायला खूप छान अशी हेल्प होणार आहे आणि एकदम इझिली ते ओपन सुद्धा होते। तसेच पुढील हॅक सुद्धा हा आपला ब्लाउजचा आहे। तर बघू शकता आपल्याला कधी कधी ब्लाउज जे आहे तो खूप लूज होतो, आपले जी बॉडी आहे नेहमी बदलत असते, कधी आपण जाड होतो कधी बारीक होतो। तर जर आपल्याला ब्लाउज खूप लूज झाला असेल तर अशा पद्धतीने छान अशी मधून पिन लावून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने हुक अटॅच करायचा आहे, कारण की आपल्याला झटपट शिलाईला अर्जंटमध्ये ब्लाउज घालायचा असेल, शिलाई मारायला वेळ नसेल तर अशा पद्धतीने ही सुद्धा ट्रिक यूज करू शकतो। तसेच ही जी आहे ती बांगड्यांसाठी, जर तुमच्याकडे बांगड्या स्टोअर करायला कोणता कंटेनर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने प्लास्टिकचे कवर्स किंवा पिशवी वगैरे कट करून अशा पद्धतीने बांगड्या छान अशा त्याच्यामध्ये फोल्ड करून ठेवू शकता। किंवा प्लास्टिकचा कवर जरी नसेल तुमच्याकडे तर तुम्ही एखादा छान असा न्यूजपेपर सुद्धा छान असं कट करून त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने बांगड्या ठेवू शकता, कारण पेपरमध्ये वगैरे बांगड्या ठेवल्यानं तर त्याची शाईन वगैरे निघत नाही, त्या जशा नव्या आहेत तशा नव्याच्या नव्या दिसतात। त्याच्यामुळे अशा सुद्धा बांगड्या तुम्ही छान अशा ठेवू शकता। तर माहिती हा पेपर जो आहे तो आपल्याला नवीन साड्यांमध्ये कपड्यांमध्ये भेटतो, तर हा यूज करायचा आहे, फेकून द्यायचा नाहीये। तर छान असं आपल्याला ह्याच्यामध्ये इयरिंग स्टोअर करायचे आहेत। तर आपले जेवढे मोठे इयरिंग्स आहेत त्या पद्धतीने छान असा हा कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये छान असे आपले जे इयरिंग्सचे पेअर आहेत ते छान असे लावून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने बघा मी मस्त लावून घेतलेले आहेत, कारण आपले पेअर्स इकडे तिकडे पडणार नाहीत, हरवणार नाहीत आणि आपले इयरिंग्स सुद्धा छान असे राहतील आणि आपण एका पाऊचमध्ये सुद्धा हे छान इझिली स्टोअर करू शकतो। तर अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या डब्यामध्ये किंवा पाऊचमध्ये छान असे स्टोअर करू शकता, ट्रॅव्हलिंगला सुद्धा बेस्ट आहेत। तसंच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा। तसेच भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या।